कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला हजेरी लावली। त्यांच्या उपस्थितीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। दिलीप मानेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला उपस्थित होते। अलीकडे झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप मानेंनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशी निमित्तानं कार्यक्रम आटपून परत निघताना सोलापूर विमानतळावरती दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळांना चर्चांना उधाण येते। नुकतंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट बघायला मिळालाय। बाजार समितीच्या निवडणुकांसाठी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील भाजप काँग्रेस नेत्यांचं एकत्रित पॅनल करण्यात आलं होतं। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। यात भाजपला फुल सपोर्ट देत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस नेते दिलीप माने यांची निवड झाली होती। या राजकीय घडामोडींचा परिणाम आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमटणार असून दक्षिण सोलापूरमधील राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह आहे। तर दुसरीकडे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण एकत्रितपणे लढू आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये तिन्ही गटांमधून विजय मिळवण्याचा प्रयत्न आपण करू, असा प्रस्ताव माजी आमदार दिलीप माने यांनी माजी आमदार यशवंत माने यांना दिलाय। त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये राजकीय समीकरणांची नव्यानं मांडणी होण्याचे संकेत आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यामधील मार्डी येथे श्रीधरराव मार्तंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात बोलताना दिलीप माने यांनी यशवंत माने यांच्याशी राजकीय बेरीज करण्याचे संकेत दिले असून दिलीप माने हे राजकारणातील मातब्बर नेते समजले जात असल्यानं आगामी काळात दिलीप माने यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे।